नमस्कार, मी डॉक्टर रत्नप्रभा चौधरी आणि आज आपण एका नवीन विषयावरती बोलणार आहे. तो विषय म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स, म्हणजेच कार्य आणि जीवन याचा समतोल. आता हा समतोल नक्की कशाचा, तर स्त्रीत्वाचा उत्सव आणि आरोग्याचा असा हा समतोल कसा साधायचा हे आपल्याला आज आपण ऐकणार आहोत, जाणून घेणार आहोत. आज आपण अशा विषयावर बोलणार आहे जो विषय केवळ चर्चेचा नाही, तर तो अस्तित्वाचा संघर्ष आहे. आणि हा संघर्ष म्हणजे वर्क लाईफ बॅलन्स, अर्थात तोल विसरू न देता जगण्याची कला. याला आपण वर्क लाईफ बॅलन्स असं म्हणूया. पहिली, आता स्त्रियांच्या आयुष्यामध्ये अनेक वेगवेगळे टप्पे असतात किंवा अनेक स्त्रिया ह्या वेगवेगळ्या भूमिकेतून जात असतात. सगळ्यात पहिले आपण बघूया ती गृहिणी, म्हणजेच होममेकर, जिच्या कामाची वेळ ही सुरू होते पहाटे 5 वाजेपासून आणि शेवट होतो तो रात्रीच्या ताट मिसळेपर्यंत. अगदी त्यांचा दिवस संपत असतो तो रात्रीच्या उशिरापर्यंत. जिच्या कामाला पगार नसतो आणि जिच्या रजेला मंजुरी नसते. दुसरी आहे ती म्हणजे नोकरी करणारी महिला, जी सकाळी डबा भरण्यापासून ते संध्याकाळी ऑफिसचा रिपोर्ट तयार करण्यापर्यंत एका पायावरती धावत असते. तिसरी आहे व्यावसायिक महिला म्हणजे एंटरप्रेनर, जिच्या खांद्यावर स्वतःच्या स्वप्नांबरोबरच इतरांच्या रोजगाराचीही धुरा असते. अशी ती एंटरप्रेनर म्हणजेच व्यावसायिक महिला. मैत्रिणींनो, आपण सर्वजण मल्टीटास्किंगच्या चक्रात आहोत. एकावेळी अनेक गोष्टी आपल्याला करायच्या असतात. आपण उत्तम आई म्हणून होण्याचा प्रयत्न करतो, आपण आदर्श सून असण्याचा प्रयत्न करतो, आदर्श बायकोच्या नात्यामध्ये बसण्याचा प्रयत्न करतो, आदर्श मुलगी म्हणून वावरण्याचा प्रयत्न करतो. एवढंच नाही तर ऑफिसमध्ये बेस्ट एम्प्लॉयमेंट अवॉर्ड घेण्यासाठी सुद्धा आपली धडपड असते. आणि हे परफेक्शन गाठण्याच्या नादात आपण एक गोष्ट विसरतो, आणि ती म्हणजे स्वतःचं अस्तित्व आणि स्वतःचं आरोग्य. लक्षात ठेवा, संतुलन हे केवळ वेळेचं नियोजन नसतं, तर ते आनंदाचं नियोजन असतं. आणि म्हणून जर घरातली आई आजारी पडली तर ते संपूर्ण घर आजारी पडतं असं आपण म्हणतो. तर का बरं असं असेल? कारण तुम्ही त्या घराचा कणा असता. आणि मग मला सांगा की जो कणा त्या संपूर्ण घराचा भार पेलतो, त्या कण्याची आपण कधी काळजी घेतो का? आणि जेव्हा आपण स्वतःला वेळ देतो, जेव्हा आपण स्वतःच्या छंदासाठी 10 मिनटं काढतो, तेव्हाच खऱ्या अर्थाने वर्क लाईफ बॅलन्स आपण साधण्याचा प्रयत्न करत असतो. तुलना करणं तर सोडाच, पण स्वतःला जपण्यासाठी आपल्याला प्रयत्न अधिक करायला पाहिजे. कारण तुम्ही जर आनंदी असाल तरच तुमचं घर आणि पर्यायाने हा समाज आनंदी राहू शकतो. संसाराच्या रहाटगाड्यामध्ये स्वतःला विसरू नका. कर्तव्याच्या ओझ्याखाली आरोग्याचा स्वतःचा बळी देऊ नका. जगासाठी कदाचित तुम्ही एक व्यक्ती म्हणून असाल, पण कर्तव्याच्या ओझ्याखाली दबल्यानंतर तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी त्यांचं संपूर्ण जग असता. त्याच्यामुळे आज आपण इथे एक शपथ घेऊया की मी माझं घर सांभाळेन, माझं करिअर घडवेन, पण सर्वात आधी मी स्वतःला तंदुरुस्त ठेवेन. आणि ते तंदुरुस्त म्हणजे केवळ शारीरिक तंदुरुस्ती नाही, तर मानसिक तंदुरुस्तीसुद्धा तितकीच गरजेची असते एखाद्या स्त्रीसाठी. ह्या स्त्रीशक्तीच्या रूपाने आपण विविध रूपं स्त्रियांची बघितली. तशीच आपल्यामध्ये अशा तरुणी असतात की ज्यांनी नुकतीच आपल्या करिअरची सुरुवात केलेली असते. अशा महिला असतात की ज्यांनी आज संसाराचा आणि ऑफिसचा भार सांभाळलेला असतो. आणि अशाच अनुभवी स्त्रिया देखील असतात ज्यांनी आपल्या सर्वांसाठी यशाचा मार्ग मोकळा केलेला असतो, त्यांच्या अनुभवातून, त्यांच्या प्रयत्नातून. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा फायदा, त्यांच्या अनुभवांच्या मूल्यवान फायद्यातून आज आपलं जीवन घडलेलं असतं. अशी आपली जुनी पिढी म्हणजे आपले आई वडील ह्यांची पिढी. आपलं वय कोणतंही असो, पण आपल्या सर्वांसमोर एक महत्त्वाचं आव्हान असतं, ते म्हणजे समतोल साधण्याचं. आपल्या तरुण पिढीसाठी समतोल म्हणजे करिअरमध्ये स्वतःची ओळख निर्माण करताना स्वतःच्या आवडी-निवडी जपणं. मध्यमवयीन महिलांसाठी हे आव्हान अधिक कठीण असतं, कारण मुलांचा अभ्यास, घरची जबाबदारी, वृद्ध पालकांची सेवा, ऑफिसमधल्या कामाचा वाढता ताण, या सर्वांच्या मधून स्वतःसाठी वेळ काढणं ही त्यांच्यासाठी तारेवरची कसरतच असते.
आणि आपल्या अनुभवी ज्येष्ठ महिलांसाठी हा समतोल म्हणजे आत्तापर्यंत केलेल्या कष्टाचं फळ चाखणं आणि पुढच्या पिढीला मार्गदर्शन करणं. मैत्रिणींनो, वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे काहीतरी परफेक्ट असणं असं नव्हे, तर एक सतत बदलत राहणारी ही एक प्रक्रिया आहे. कधी अशी स्टेज येत नाही की मी वर्क लाईफ बॅलन्स साधला, पूर्णपणे साधला, अशी कधीही स्टेज कुठल्याही महिलेच्या आयुष्यामध्ये कधीच येत नाही. तर ती एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया सतत बदलणारी असते आणि त्या बदलामध्ये आपणही सामावून जायचं असतं आणि समाविष्ट व्हायचं असतं. 25व्या वर्षी कामाच्या मर्यादा ठरवण्याचं धाडस, 40व्या वर्षी गरज पडल्यास हक्काने मदत मागण्याची जिद्द आणि 60व्या वर्षी शांततेला प्राधान्य देण्याची समज, हाच खरा तो काय समतोल असतो की जो स्त्रीला तिच्या वयाच्या टप्प्यानुसार साधणं अत्यंत गरजेचं असतं. स्त्रीचं कर्तृत्व ती किती कष्ट करते ह्यावरून नाही, तर तिचं आयुष्य किती ती आनंदाने जगते ह्यावरून ठरतं. आणि म्हणून आज आपण स्वतःला एक वचन देऊया की सगळं काही परफेक्ट करण्याच्या नादामध्ये स्वतःला हरवून न बसता जे महत्त्वाचं आहे त्याला आपण वेळ द्यायचं आहे आणि जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावरती जिद्दीने, धैर्याने, हसतमुखाने वावरणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी आपण प्रोत्साहन म्हणून उभं राहायचं आहे. तर मैत्रिणींनो, वर्क लाईफ बॅलन्स ही संकल्पना प्रत्येक वयामध्ये वेगवेगळी असते. जसं तरुण पिढीसाठी म्हणजे कॉलेज किंवा अर्ली करिअर जे करतात त्यांच्यासाठी मी सांगेन की करिअरच्या सुरुवातीला खूप धावपळ असते, सगळं मिळवायचं ही जिद्द असते, पण त्या नादात रात्रीची झोप तुम्ही योग्य घेताय का आणि त्यायोगे तुम्ही आरोग्याच्या अनेक लक्षणांना आमंत्रित करताय का, आरोग्य तुम्ही समतोलाने साधताय का. तुमचं शरीर हे तुमचं पहिलं घर आहे, तिथूनच तुमच्या यशाची सुरुवात होते. आणि म्हणून सोशल मीडियाच्या आभासी जगात हरवून जाण्यापेक्षा वास्तवात स्वतःला वेळ द्या. दुसरा टप्पा येतो मध्यमवयीन महिलांसाठी म्हणजे वर्किंग मदर्स किंवा होम मेकर्ससाठीचा. ज्या महिला संसाराच्या किंवा मुलांच्या जबाबदाऱ्या पेलत आहेत त्यांच्यासाठी बॅलन्स म्हणजे कसरतच असते. सगळं मीच केलं पाहिजे हा अट्टहास आपण त्या मध्यमवयीन बायकांनी सोडला पाहिजे. मुलांवर जबाबदारी सोपवा, पतीवरती जबाबदारी सोपवा, त्यांची मदत घ्या. तुम्ही सुपर वुमन असण्यापेक्षा हॅप्पी वुमन असणं कुटुंबासाठी जास्त महत्त्वाचं असतं. तसंच वृद्धापकाळ म्हणजे ज्येष्ठ महिलांसाठी सिनियर सिटीझन किंवा ज्या आजी म्हणून आहेत अशा ग्रँड मदर्स ज्यांनी आयुष्यभर खस्ता खाल्लेल्या आहेत आणि आता नातवंडाच्या जबाबदारीमध्ये अडकलेल्या आहेत, अशा आजींना आणि सर्व भगिनींना मला सांगायचं आहे की आता तुमची दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे आत्तापर्यंत तुम्ही इतरांसाठी जगलात, आता स्वतःच्या छंदांसाठी वेळ द्या, मैत्रिणींशी गप्पा करा, फिरायला जा, योगा करा आणि तुमच्या अनुभवाचा फायदा हा कुटुंबाला द्या. अनुषंगाने या सगळ्याच मैत्रिणींसाठी एक जनरल मंत्र मी सांगेन की आपण सर्वजण एकाच जहाजात आहोत. सगळ्यांसाठी एक मंत्र मी सांगेन किंवा लक्षात ठेवण्यासारखी एक महत्त्वाची बाब म्हणजे आपण सर्वजण एकाच जहाजात आहोत, वय कोणतेही असो. प्रत्येक स्त्रीला वाटतं की तिने सगळ्यांना खुश ठेवावं, पण लक्षात ठेवा रिकाम्या पेल्यातून आपण कोणाचीही तहान भागवू शकत नाही. तसंच जर तुम्ही स्वतःच्या आनंदाचा पेला रिकामा ठेवला तर तुम्ही इतरांना त्या रिकाम्या पेल्यातून आनंद वाटू शकत नाही. आणि म्हणूनच तुमचा स्वतःचा पेला हा आनंदाने भरून ठेवा आणि सतत त्या आनंदाच्या पेल्यातून फक्त आणि फक्त आनंद वाटण्याचा प्रयत्न करा. मैत्रिणींनो, वर्क लाईफ बॅलन्स म्हणजे नक्की काय, तर एका प्रसिद्ध विचारवंतांनी म्हटलेलं आहे की काम हा एक रबरी चेंडूसारखा आहे, जो खाली पडला तर पुन्हा त्याला उसळी येते. पण कुटुंब, मित्र, आरोग्य, आपला आत्मा हे काचेच्या चेंडूसारखे आहेत की ते एकदा हातातून सुटले की ते त्याला तडा जातो आणि ते कायमचे तुटतात. म्हणूनच हा समतोल साधण्यासाठी आपल्याला काही गोष्टी ह्या जाणीवपूर्वक कराव्या लागतात. त्याच्यातली पहिली गोष्ट म्हणजे नाही म्हणायला शिका. अनेकदा आपण सर्वांना खुश ठेवण्याच्या नादामध्ये स्वतःवर कामाचा डोंगर ओढवून घेतो आणि वेळप्रसंगी नम्रपणे, ठामपणे नाही म्हणायला आपण विसरतो. पण हेच आपण सुरुवातीला शिकणं खूप अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आहे दुसरा मुद्दा, तो म्हणजे स्वतःसाठी मी टाईम किंवा एक स्वतःचा ओन टाईम हा आपण काढला पाहिजे.
जसं झाडाला पाणी घातल्याशिवाय त्याला फुलं येत नाही, तसंच स्वतःला वेळ दिल्याशिवाय आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकत नाही. मग ते दिवसातले 15 मिनिट का होईना आपण आपल्या आवडीचं गाणं ऐकणं, वाचन करणं, शांत बसणं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये गार्डनिंग करणं, निसर्गाच्या सानिध्यामध्ये वेळ घालवणं, जेही काही तुमच्या मनाला आवडेल, जेही काही तुमचे छंद असतील, ज्याही काही गोष्टी तुमच्या मनाला समाधान देणाऱ्या असतील, अशा निदान दिवसातल्या केवळ 10 ते 15 मिनिट तरी स्वतःसाठी करणं, स्वतःच्या समाधानासाठी करणं, स्वतःच्या आनंदासाठी करणं, हाच काय तो मी टाईम असतो आणि जो आपण स्वतःला देत असतो. तिसरा मुद्दा आहे की मदत मागायला संकोच करू नका. कुठल्याही गोष्टीमध्ये परफेक्शन ह्याच्या नादामध्ये आपण सगळ्या गोष्टी स्वतःवर ओढवून घेतो आणि वेळप्रसंगी आपण मदत मागायला विसरतो. तर आपण मदत मागायला, कुठल्याही प्रकारची मदत मागायला तुम्ही मागे संकोच करू नका किंवा मागे हटू नका. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे म्हणजे तंत्रज्ञानाचा योग्य वापर. जे काही डिजिटलायझेशन झालेलं आहे आणि त्यातून सोशल मीडियामध्ये आपण अनेक वेळ घालवत असतो आणि ह्यातून आपण खरा आनंद, आपल्या खरे क्षण हे विसरत असतो. तर खऱ्या क्षणांचा तुम्ही पुरेपूर आनंद घ्या, त्या क्षणांना तुम्ही स्वतः अनुभवा आणि डिजिटल डिटॉक्स करण्याचा नक्की प्रयत्न करा. धावपळीच्या या जगामध्ये स्वतःला शोधायला शिका, कामाच्या व्यापातही थोडंसं जगायला शिका आणि समतोल साधला की आयुष्य खूप सुंदर होईल. तुमच्या हास्याने घर आणि ऑफिस हे दोन्ही उजळून निघतील आणि पर्यायाने समाजसुद्धा उजळून निघेल. एक छान शेर आहे की वक्त की गर्दिशों का गम न करो, खुद को खोकर दुनिया को पाया तो क्या पाया. अनेकदा स्त्रिया कुटुंबासाठी स्वतःला विसरतात. जसं विमानामध्ये संकट आल्यानंतर आधी आपल्याला स्वतःचा ऑक्सिजन मास्क लावायला सांगतात आणि मग दुसऱ्याची मदत करायला सांगतात, तसंच जर तुम्ही स्वतः आनंदी आणि निरोगी असाल तर तुम्ही कुटुंबाला सांभाळू शकता. ऑक्सिजन मास्क आधी तुम्ही स्वतःला लावून स्वतः आनंदी होण्यासाठी त्याचा वापर केला पाहिजे, जेणेकरून तुम्ही हेल्दी असाल, तुम्ही आनंदी असाल तर तुम्ही ते निरोगी किंवा ते आनंद तुमच्या कुटुंबाला देऊ शकता. मैत्रिणींनो, समारोप करताना मला फक्त इतकंच सांगायचं आहे की ऑफिसच्या फाईल्स कधीच संपणार नाहीत, घरची कामं कधीच थांबणार नाहीत, पण या सगळ्यात आपली स्वतःची वेळ मात्र वाळूसारखी हातातून निसटून जाते. आपण मशीन नाही आहोत, आपण माणसं आहोत, स्त्रिया आहोत आणि ज्यांच्याकडे प्रेमाचा, शक्तीचा अखंड स्रोत आहे. पण हा स्रोत टिकवून ठेवण्यासाठी स्वतःला थोडं जपणं गरजेचं आहे. त्यामुळे आज इथून जाताना एक छोटी गोष्ट सोबत घेऊन जा. स्वतःच्या आनंदासाठी जगायला शिका, कारण तुम्ही आनंदी असाल तरच तुमचं घर हे घर राहील, नाही तर ते फक्त भिंतींचं एक ऑफिस होईल. म्हणूनच कोणीतरी खूप सुंदर म्हटलंय, हंसकर जीना ही दस्तूरे दुनिया है, हंसकर जीना ही दस्तूरे दुनिया है, वरना गम तो यहाँ हर किसी के पास बेहिसाब है. मुस्कुराकर जो गम को भुला दे वही असली इंसान है, मुस्कुराकर जो गम को भुला दे वही असली इंसान है, वरना रोकर जीना तो यहाँ हर किसी का काम है, रोकर जीना यहाँ हर किसी का काम है. धन्यवाद.